नमस्कार, मी संदीप कसालकर आणि महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खाकीचे रहस्य या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आपणास खाकीच्या वर्दीच्या मागे एक पोलीस बांधव जो आहे तो कसा असतो, त्याचा आयुष्यातला जीवन प्रवास काय आहे, कशा प्रकारे त्यांना नवीन नवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण मोहिते साहेबांकडून आपण जाणून घेणार आहोत। तर मोहिते साहेब, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये। जैन सर। हां, तर आम्हाला एक सांगा साहेब की पोलिसांची चाहूल, पोलीस बनण्याची चाहूल ही आपल्याला कशी लागली? बालपण आपलं कसं होतं, कसा आपला खडतर प्रवास होता, काय सांगाल सर? मी 1976 पासून या पोलीस विभागामध्ये, मरोळ विभागामध्ये राहतो आणि माझे वडीलसुद्धा पोलीस दलामध्ये होते। त्यावेळेला मी पोलीस दलामध्ये ते ट्रेनिंगमध्ये लहान असताना, मी 7-8 वर्ष असताना त्या ग्राउंडवरती मी मलखांब, कराटे, बॉक्सिंग असे विविध खेळ मी ते प्रॅक्टिस करत होते। मला त्यामुळे आणि त्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये मला एवढी आवड निर्माण झाली की लहानपणी माझी इच्छा होती की मी पोलीस दलामध्ये भरती होऊन मी पोलिसांसाठी काय ते केलं पाहिजे, पोलिसांना चांगले एक शिक्षक बनायला पाहिजे। खेळामध्ये, तसे पोलीस ट्रेनिंगमध्ये विविध प्रकारचे नवीन नवीन प्रयोग आणून किंवा नवीन नवीन कला आणून ते आपण त्या मुलांमध्ये वाटल्या पाहिजेत आणि पोलिसांचा ट्रेनिंग विभागामध्ये प्रगती केली पाहिजे। आई वडील जे आपले होते तेही पोलीस खात्यातच होते का, किंवा म्हणजे काय होतं नेमकं? आहे माझे वडील हे पोलीस दलामध्ये होते आणि माझी आई हाऊसवाईफ होती। अच्छा अच्छा। आणि मग त्यांचा प्रवास कसा होता पोलीस म्हणून? माझे वडील वडिलांचे वडील ते मुंबईमध्ये मिल कामगार होते। बरं। आणि वडील पैलवान होते, तेव्हा स्पोर्ट्समॅन होते आणि वडील स्पोर्ट्समॅनच्या कोट्यातून ते तेव्हा पोलीस दलामध्ये भरती आली होती सर। ओके, मला एक सांगा, आपण जेव्हा आपले वडील पोलीस दलात म्हटलं म्हणजे आपल्या कुटुंबाकडे वेळ द्यायला तेवढा फारसा वेळ नसतो, तर तुमच्याकडे खास करून एक मुलगा म्हणून तुमच्याकडे लक्ष असायचं का? सर सांगायचं म्हणजे कसं आहे, आमचे वडील सकाळी पहाटे कधी जायचे कामावरती किंवा रात्री कधी यायचे ते आम्हाला कळायचंच नाही। आम्हाला काहीतरी सुट्टी दिवशी किंवा कधी आम्ही गावाला चाललो असेल कुठे असं आम्ही वडिलांचं दर्शन फार कमी घडायचं। आणि आमचे वडील साकीनगामध्ये मिल पेशलला होते, क्राईमला होते, त्यामुळे वडिलांचा प्रवास हा नेहमी ड्युटीमध्ये असायचा। पण मी कुठे असं मेडल मारलं, खेळताना काय मारलं तर आम्हाला वडील शाबासकी द्यायचे। लोक त्यांना सांगायचे की तुमच्या मुलांनी खेळामध्ये असे मेडल्स मारलेले आहेत, तुमचं मुलगा असा आहे तसा आहे, मग असं सांगितलं वडिलांची स्तुती होती। पुढे आल्यानंतर आम्हाला ज्यावेळेला पण त्यांना वेळ मिळेल तेवढा आम्हाला ते जवळ घेऊन आम्हाला ते शाबासकी द्यायचे, प्रोत्साहित करायचे आम्हाला, कारण ते स्वतः स्पोर्ट्समॅन होते। अच्छा, शिक्षणाचं व्यवस्थापन कसं करण्यात आलं? म्हणजे त्यावेळेला तुमच्या शिक्षणाकडे लक्ष देणारं कोण होतं? म्हणजे आई आपल्या द्यायच्या की अजून कशा प्रकारे आपला अभ्यासाचा इतिहास? शिक्षणाचं बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये म्हणजे वडील पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांना आम्हाला वेळ मिळायचा नाही। दुसरी गोष्ट म्हणजे वेळ मिळायचं म्हणजे त्यांना काम भरपूर असायचं त्यांच्याकडे आणि ते पण समाजसेवा पण करायची तसेच। आणि आईवरती आमची ती अशिक्षित होती, ती काही शिकलेली नव्हती। मग आम्हाला शिकवायला असं कोण होतं? आमच्या बाजूला एक फडतरे म्हणून PSI होते, PSI परीक्षा पास झाले होते, ते आम्हाला ते आमचा अभ्यासक्रम घ्यायचा व त्यांनी आम्हाला अभ्यासामध्ये पण शिकवून कसा अभ्यास करायचा, काय करायचा, त्या शिक्षणामध्ये पण त्यांनी आम्हाला गोडी निर्माण केली होती की भविष्यात तू पुढे जा, पोलीसमध्ये भरती हो, मोठा अधिकारी हो, हे त्यांचं एक स्वप्न होतं मी त्यांना गुरु मानले होते सर। आता आपण एवढ्या पोलिसांना एवढं ट्रेनिंग देता, एवढं बरंच काय प्रशिक्षण देता, पण आपण जेव्हा पोलीसमध्ये भरती झालात त्यावेळेला आपल्याला तो दिवस आठवतो आहे का की तुमचं प्रशिक्षण ज्यांनी प्रशिक्षण दिलं ते कोण होते आणि कशा प्रकारे तुम्ही पोलीस दलात सामील झालात? सर मी पोलीस दलामध्ये खेळाडू भरती आलो। मी इथे ट्रेनिंग सेंटरला मी लहान असल्यामुळे इथे खेळत असल्यामुळे तेवढा इथे प्राचार्य म्हणून उत्तमराव काळेसाहेब DCP होते, तेच मुंबई रेल्वेला ते DCP म्हणून गेले, अधीक्षक म्हणून गेले व त्यांची इथे पोलीस भरती चालू होती इथे। व त्यांनी मी ग्राउंडवर खेळत असताना मला साहेबांनी बोलून घेतलं की तुला इच्छा आहे का पोलीस खात्यामध्ये भरती व्हायची? तर मग त्यांनी मला हो म्हणून सांगितलं। तर मला त्यावेळेला त्यांनी खेळाडू म्हणून डायरेक्ट भरती केलं आणि मी पहिला मुंबई रेल्वे पोलीस दलामध्ये भरती आलो सर। अच्छा, मग रेल्वे पोलीस दलात ज्यावेळेला भरती झालात त्यावेळेला कशा प्रकारची आव्हानांना सामोरं जावं लागलं? सर रेल्वे पोलीसमध्ये भरती आल्यानंतर आम्हाला काय केलं, ट्रेनिंगसाठी अकोला इथे पाठवलं आणि त्यावेळेला 1991ला कुंभमेळावा भरला होता। अच्छा, कुंभमेळावा भरल्यानंतर आम्हाला ते नाशिकला विभागणी करण्यात आले व नाशिक पोलीसमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेण्यात आलं। मग ते समाविष्ट करत असताना मी प्रॅक्टिस करताना तिकडच्या DCPने आम्हाला पाहिलं की हा मुलगा चांगला आहे। मग त्यांनी कराटे शिकत असल्यामुळे त्यांनी मला ऑफर केली की PTC मरोळच्या जे IPS लोक असतात
ACP असतात किंवा PS असतात नवीन भरती आलेले, त्यांना तू कराटे प्रशिक्षण देऊ शकतो का? तर मी हो बोललो. तेव्हा ते त्या ट्रेनिंग सेंटरला तिथे घोलं पण तिथे एक प्रशिक्षक होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी मिळून ते प्रशिक्षण देत होतो सर. अच्छा. तर पोलीस दलात हा ठीक आहे, आपलं रेल्वे पोलीस दलात आपण भरती झालात, त्या ठिकाणी आपण कराटे वगैरे प्रशिक्षण वगैरे दिलात, PSI असतील, PI असतील त्यांना. मग त्याच्यानंतर हा जो रेल्वे पोलिसानंतरचा आपला काय प्रवास होता? तर रेल्वे पोलीस दलात मी माझी मुंबई पोलीस दला रेल्वे पोलीसमध्ये नाशिकवरून मला पुन्हा रेल्वे पोलीसला आलो. रेल्वेमधून माझी पुन्हा बदली झाली मुंबई शहर पोलीसमध्ये भरती आली आहे. बदली आल्यानंतर मला पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ भेटलं. 1995 ते 2005पर्यंत मरोळ PTS येथे मी कराटे प्रशिक्षक व क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होतो सर. अच्छा, म्हणजे कराटे आणि क्रीडा प्रशिक्षण काम आपण करतो. देतात. त्याच्या आधी मी 2005च्या नंतर मी मुंबई SOS कमांडो, स्पेशल फोर्स, विशेष सुरक्षा विभाग, क्राईम ब्रँच अशा ठिकाणी विविध मोठ्या मोठ्या शाखेमध्ये मी कामं केलेली आहेत सर. अच्छा, मग त्यांना जे कमांडोज वगैरे आपण जे म्हटलं विशेष पोलीस फोर्स, त्यांना कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं आपण? सर 26/11 जी घटना घडली आपल्या मुंबईमध्ये घटना घडली, त्या धर्तीवरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये फोर्स 1 व मुंबई QRT हा फोर्स तयार करण्यात आला. त्या दोन्ही प्रशिक्षण विभागामध्ये मी प्रशिक्षण दिलेलं आहे. कराटे व विविध वेपनचं ट्रेनिंग, ॲडिशनल फिजिकल ट्रेनिंग व कमांडो कशा प्रकारे मी स्वतः ट्रेनिंग करून आलेलो आहे. बेळगाव, पंजाब, त्यानंतर हरियाणा कमांडो कोर्स केलेला आहे, इस्रायल कमांडो कोर्स केलेला आहे. म्हणजे आम्ही जे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते आमच्या पोलीस बांधवाला ट्रेनिंग देऊन त्यातून चांगले कमांडो तयार करून आपल्या मुंबईचं कसं संरक्षण देता येईल व कशा प्रकारे आम्ही मॉकड्रिल, रेकी असे विविध प्रकार घेऊन पोलिसांना चांगले घडवून चांगले असे कमांडो तयार केले आहेत की आज मुंबईला कुठल्याही प्रकारचा कोणी जरी अटॅक करायचा प्रयत्न केला तर शक्यता होणार नाही. की मुंबईचे कमांडो आज फोर्स 1चे आणि QRTचे आज एवढे तज्ज्ञ आहेत की ते दुश्मनाचा नायनाट करून टाकतील सर. क्या बात. आणि खरंच मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी नक्कीच गर्वाची गोष्ट आहे. साहेब, जसं म्हटलात की आपण जे कमांडोज निर्माण केलात, त्या कमांडोपैकी असे कुठले, मी विद्यार्थीच म्हणेन त्यांना, आपले विद्यार्थीच म्हणेन, त्या विद्यार्थ्यांना असे कुठले विद्यार्थी आठवत आहेत का की त्या आत्ताही आपल्या संपर्कात आहेत किंवा त्यांनी प्रशिक्षण घेताना त्यांनी एक आवड दाखवली होती आणि ते कधी तुम्ही विसरणार नाहीत, असे कोण आहेत का? हां, विशाल गायकवाड म्हणून एक आहे तिथं. आज तो इंडियातला टॉपचा नंबर 1चा स्नायपर शूटर आहे. त्याला ग्रीनिच वर्ल्ड बुकमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. बरं. दुसरं ते एक पवार म्हणून आहेत. असे बरेच आहेत साळुंके 3-4 विद्यार्थी चांगले की त्यांनी आज ते मी जरी गेलो असेल तर मी लावलेलं झाड आहे ते झाड ते जगवण्याचं काम ते करतात. क्या बात आहे. आता आपण या प्रश्नाकडे वळूया. आपण थोडं फॅमिलीच्या इकडे आपण पुन्हा येऊ. पोलीस म्हणून आता आपण जे कर्तव्य पार पाडताय, हे पार पाडताना आता आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जे फॅमिली आपले मेंबर्स आहेत त्यांना आपण वेळ देऊ शकताय का, की तुम्हाला तुमचं म्हणजे बालपण आठवत आहे? सर, जसं ते बोलतात ना घरोघरी माती चुलीत, तसा तो प्रकार आहे. कारण मला आमच्या वडिलांवरून आठवतं, मला वडील आम्हाला किती वेळ देत होते. पण आज मी खोटं नाही सांगत, मी पोलीस दलात जसं भरती झाल्यापासून मला खेळामध्ये आणि पोलीस दलामध्ये एवढा आवड निर्माण आहे. त्यामुळे माझा थोडा घरी कमी प्रमाणात लक्ष देतो. कारण सकाळी आमचं शेड्यूल सकाळी इथे ट्रेनिंग सेंटर असलं तर आम्हाला सकाळी 5:30ला इथे यायला लागतं. रात्री 9-10 वाजेपर्यंत स्पोर्ट्सची प्रॅक्टिस करून 11 वाजता घरी फार वेळ कमी मिळतो मला. आम्ही संडेला सुद्धा आमचे मॅचेस असतात. या संडेज आमचे कुठे विविध कोर्स असतात. आम्ही त्या कोर्ससाठी बाहेर जातो. त्यामुळे आम्हाला फॅमिलीला वेळ फार कमी देतो पोलीस दलामध्ये असल्यामुळे. आता कुटुंबामध्ये कोण कोण आपले? माझ्या कुटुंबामध्ये सर आता माझी मोठी मुलगी आहे, एक मुलगा आहे, छोटी एक लहान मुलगी आहे. माझी मिसेससुद्धा इंटरनॅशनल प्लेअर आहे, मुलगा पण इंटरनॅशनल प्लेअर आहे, मुलगीसुद्धा एक नॅशनल प्लेअर आहे. अच्छा. माझं कुटुंब सगळं स्पोर्ट्समॅन आहेत सर. अच्छा. आणि त्यांना सुद्धा पोलीस दलामध्ये माहिती आहे की पोलीस दलांना किती त्रास आहे. त्याच प्रश्नाकडे मी येणार होतो. अच्छा, मग त्यांनाही आता असं वाटतं की आपल्या वडिलांप्रमाणे किंवा आपल्या आजोबांप्रमाणे आम्हालाही पोलीस दलात यायचं आहे, असं आहे का भावना, की त्याला वेगळ्या कुठल्या क्षेत्रात त्यांना सुद्धा आकर्षण आहे की त्यांना पण क्लास 1 ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांची पण. आणि ते बघतात येते की ॲक्टिव्ह होतं. बऱ्याच ठिकाणी जेव्हा त्यांना इतर मुलं म्हणतात की तुमचे वडील असे आहेत, तुमचे वडील असे करतात, तसं त्यांची पण इच्छा आहे की आपल्या वडिलांपेक्षा आपण टॉप व्हायला पाहिजे. पोलीस दलात काम करताना बरेच आव्हानं येत असतात. दररोज वेगवेगळी आव्हानं येत असतात. तर असं कुठलं आव्हान आपल्या समोर आलं होतं का की जे आठवल्यावर आपल्याला असं वाटतं की हा हे मला आव्हान आलं होतं आणि मी ते सक्सेसफुली एकदम यशस्वीरित्या मी ते पार पाडलं?
असं कुठलं आव्हान आलं होतं का? हो, असं आव्हान आलं होतं मला की आपलं 26/11च्या 26/11च्या ऑपरेशनमध्ये जेव्हा मी मोरोळ विभागातील मी भरारी पथक म्हणून कमांडो होते, त्यांना कमांडो घेऊन आम्ही तेव्हा हॉटेल ताजला याला आम्ही जेव्हा ऑपरेशनसाठी गेलो होतो, आमच्याकडे तेवढा मुंबई पोलीस दलाकडे वेपनसुद्धा फार कमी होते आणि तरी आम्ही ते जवळजवळ त्याच्याकडे जवळजवळ 2 दिवस आम्ही कंटिन्यू त्यांच्यावर त्या समोरच्या अतिरेक्यांना आम्ही रोखून धरलं होतं. जोपर्यंत आम्हाला जेव्हा दिल्लीचे कमांडो येऊन स्पेशल फोर्स येऊन त्यांनी जो त्याची मदत केली नाही आम्हाला, तोपर्यंत आम्ही त्यांना अडवून ठेवले होते सर त्यांना. आणि तो प्रसंग होता म्हणजे जीवावरती बेतण्याचा होता, पण आम्ही धैर्याने काम केलं. आम्ही बोललो आपण काही झालं तर आपण देशासाठी लढायचं आहे आणि आपलं महाराष्ट्र पोलीस दलाचं भारताचं नाव जगात उंचवण्याचा प्रयत्न करताना काही आपण इथून हटायचं नाही, ही आम्ही भूमिका ठेवली होती. 26/11मध्ये शहीद झालेल्या जवानांपैकी असे आपले निकटवर्तीय कोण आहेत का? सर उंबळे साहेब आहेत आपले. उंबळे साहेब, बरोबर. आणि उंबळे साहेबांनी मी त्यांना जवळून पाहिलं होतं आणि तो माणूस फार एकदम हे होता आणि त्यांनी जे केलेलं आहे ते एवढं धाडस कोणी शक्यता फार हे आहे. साहेबमध्ये अशोक कामते साहेब पण होते. कारण अशोक कामते साहेब हे स्पोर्ट्समॅन होते, मी पण स्पोर्ट्समॅन असताना त्यांच्याबद्दल आम्हाला खूप जास्त आवड आहे आणि ते पण एक धडाडीचे होते. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल साळसकर साहेब आहे, बरोबर, कामते साहेब आहेत, करकर साहेब आहेत, यांच्याबद्दल खूप आम्हाला आदर आहे. नाही खरोखर. आणि मुंबईकरांसाठी हा खरंच मोठा धक्का होता 26/11चा. त्यातल्या त्यात आपल्या पोलीस बांधवांनी ज्या प्रकारे ही पूर्ण जी सिच्युएशन हँडल केली आहे, खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि म्हणजे अशा काही गोष्टी असतात, ते जे बघतो आपण जे चित्र, ते खरंच मनाला एक थोडीशी खंत आणि थोडंसं दुःख होतंच. अगदी प्रत्येक मुंबईकरांना तर वाटतंच, मनामध्ये थोडंसं खंत निर्माण होतेच. सण उत्सव जेव्हा असतात, या उत्सवादरम्यान महाराष्ट्र पोलीस जो असतो तो बाहेर असतो, कुटुंब आपलं असतं, कुटुंबाला पण आपल्या व्यक्तीची ओढ असते आणि आपल्यालाही काही असतात. काय वाटतं तो अनुभव? जेवढा म्हणजे दिवाळी, दसरा, तुमचं रमजान असे विविध सण असतात, तर आम्ही लोक नवीन नवीन पारंपरिक कपडे घालून त्या एरियामध्ये फिरत असतात. गाड्यामध्ये प्रवास, आम्हाला पण इच्छा असते की आपण कधी फिरलं पाहिजे. पण आपण शासकीय नोकरीमध्ये असल्यामुळे आपल्या जनतेची सेवा, जनतेचं रक्षण करणे, जनतेची देखभाल करणे आपलं कर्तव्य असल्यामुळे त्यामुळे आपल्याला इथं सणाला त्याग करून आपण ते लोकांसाठी किती आपलं काम करता येईल, समाजसेवा करता येईल किंवा किती कामं करता येईल, लोकांना किती चांगल्या प्रकारे शिस्त लावता येईल, हे ह्याच्याकडे काटेकोर लक्ष देतं. त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत आपल्याला कुठलाही उत्सव साजरा करता येत नाही. कारण नोकरी अशी आहे की पोलीस दलाची नोकरी की जनतेमध्ये कंटिन्यू व्हायला लागतं. आज बंदोबस्त आला, कुठे दंगल झाली, कुठे काय झाला, कुठे सण आले, काय आले, तर पोलिसांना तत्काळ त्या ठिकाणी हजर राहायला लागतं सर. त्यामुळे कुठल्याही सणामध्ये सहभागी होताना जरी आम्ही सहभाग घेत नसेल तर लोकांकडे पाहून त्यांच्याकडे पाहून आम्ही उपभोगतो. नाही, खरंच मोठी गोष्ट आहे. साहेब मला एक सांगा की समाजात जो पहिला सुरक्षेचा प्रश्न सध्या जो ऐरणीवर आहे तो महिलांचा आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत काही गोष्टी अद्याप तेवढा म्हणतात ना, तेवढा अवेअरनेस अद्याप नाही आहे आणि महिलांवर याचा अत्याचार असे पाहायला मिळतात आपल्याला. महिलांना सेल्फ डिफेन्ससाठी, कारण की आपण एक खेळाडू आहात स्वतः, सेल्फ डिफेन्ससाठी कशा प्रकारचे सल्ले द्याल? सर पहिली गोष्ट म्हणजे आजच्या घडीला तर महिलांना शिकणे फार गरजेचं आहे. कारण महिला सुरक्षित असं म्हणतात तुम्ही नाही. मग आम्ही मुंबई पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व तसेच पोलीस महासंचालनाच्या आदेशाने आम्ही मुंबईतील विविध शाळा, विविध कॉलेज, तसेच विविध संस्था या NGO अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि त्या प्रशिक्षण मार्गात आम्ही दाखवलं की समजा उदाहरणार्थ एखादा मुलगी रात्री ट्रेनमधून प्रवास करत असेल तर आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो किंवा स्प्रे असतो. अशा वेळेला त्या मुलींनी स्वतः बचाव कसा केला पाहिजे. 4 गुंड जर त्या ट्रेनमध्ये चढले तर ते कमी स्वतः बचावासाठी एक छोटा चाकू जरी असला तर ते घाबरून समोर दाखवू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही स्प्रे असेल तर पेपर स्प्रे जर मिळतो बाहेर बाजारामध्ये, तो पेपर स्प्रे जर डोळ्यावर स्प्रे केला तर मनुष्य तेवढं तर तुम्ही स्वतः करून निघू शकता. आणि कराटे जर शिकला असेल, मार्शल आर्ट जर शिकला असेल, स्वतःचा बचाव करू शकते व गुंडांना चांगला त्याचा धडा दाखवू शकते. ती शैक्षणिक कुठल्याही मुलांचं लहानपणीचं शैक्षणिक वर्ष जेव्हा सुरू होतं त्याच्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी त्यांनी लहानपणापासूनच
कुठले धडे घेतले पाहिजे, काय वाटतं आपल्याला? सर त्यांनी पहिलीपासून शाळेमध्ये वयाच्या 3 वर्षानंतर जसं त्याला कळतं तिथून तो कुठलाही खेळ खेळू शकतो सर त्याने. तर त्या प्रवृत्तीने त्यांनी शालेय गेममधून तर हा शालेय गेममध्ये जवळजवळ सेल्फ डिफेन्स गेम चालू आलेला आहे सर. तर शालेय गेमपासून त्यांनी जर सेल्फ डिफेन्स गेम जर घेतला किंवा त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर पुढे भविष्यात तो चांगला स्वतःचं संरक्षण तर करेल इतरांचं पण करेल आणि तो खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळू शकतो सर. तो चांगला खेळाडू तयार होऊ शकतो. मोहिते साहेब, एक प्रश्न माझ्या मनात असाही आहे, म्हणजे मी याच्या वेगळाच प्रश्न आपल्याशी बोलतो आहे की आपण पाहतो की बरेच असे चित्रपट आहेत, बरेच असे मालिका आहेत, त्यामध्ये पोलिसांची जी पर्सनॅलिटी जी कशाप्रकारे दाखवली जाते. काही पोलीस अधिकारी समजा भ्रष्टाचार करताना दिसतो, पैसे घेताना काही पोलीस अधिकारी दिसतो, आणि काही पोलीस म्हणजे त्याची पर्सनॅलिटी वेगळीच दाखवली जाते, तंबाखू मळताना दिसतो वगैरे. तर हे चित्रपट आणि ह्या मालिकांमध्ये दाखवण्यात आलेले अशा काही गोष्टी हे तरुण मंडळीसुद्धा बघतात, लहान मुलंसुद्धा बघतात. त्यामुळे लहानपणापासून जर असे काही चित्र आपल्या डोळ्यासमोर असतील तर जसे ते मोठे होत जातात, मग पोलिसांविषयीची जी प्रतिमा जी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब झाल्यासारखे वाटते. आपल्याला काय वाटतं याबाबत? सर माझं असं स्पष्ट सांगणं आहे की जे आज टी व्हीवरती पडद्यावरती किंवा पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये पोलीस दलाबद्दल दाखवतात की असे पैसे घेताना हे घेताना ते घेताना किंवा कुठले व्यसन करताना दाखवतात, अशा गोष्टी दाखवत नाही की ते टी व्हीवरती एखादा चांगली घटना घडलेली आहे, खरी गोष्ट, किंवा एखाद्या रॉबरी पकडलेली आहे, एका जीवा बेतणाऱ्या एखाद्या मुलीला संकटात सोडवलेलं आहे, किंवा कुठे दरोडा पडला त्या दरोडा ठिकाणी त्यांनी त्या पोलिसांनी काम केलेलं आहे. रस्त्यावर जाताना अचानक अचानक ॲक्सिडेंट झालेला आहे, त्या ॲक्सिडेंट जखमी माणसाला त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेला, कुठल्याही पोलीस नंतर डायरेक्ट हॉस्पिटल नेलं, त्याचे औषधोपचार केले, किंवा एखादा जखमी मनुष्य पडलेला आहे त्याला मदतीचं असं इतरांची मदत घेऊन त्याला हॉस्पिटलला पोहोचवणे किंवा त्याच्या संबंधित नातेवाईक कळवणे, चांगली बरीच अशी कामं करतात की पोलिसांनी केलेली आहेत. आणि त्याच्याकडे लक्ष न देता ते नको ते दाखवत बसतात. तर ते यामुळे काय तर एक पोलिसांच्या बद्दल पब्लिकला वेगळा संदेश गेलेला आहे. तो संदेश न डावलता तर मला एवढंच टी व्ही चॅनल या माध्यमाला सांगायचं होतं की लोकांना आपल्या कसं चांगल्या पोलीस दलाबद्दल दाखवण्यात येईल हा प्रयत्न करावा की त्यामुळे पोलिसांच्या बद्दलची भावना निर्माण चांगली झाली पाहिजे आणि लोकांमध्ये जो त्यांचा वाईटपणा वाटतो तो दूर झाला पाहिजे आणि लोकांमध्ये मैत्री, पोलीस हा मित्र झाला पाहिजे हे त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि कायद्याचं जे कोण उल्लंघन करत असेल त्या योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे. अगदी यामध्ये आम्ही पाहतो साहेब की बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये साधा एक PSI जरी असतो, पोलीस उपनिरीक्षक, त्याच्याकडे दर 2-3 मिनिटांनी नवीन आव्हानं येत असतात, नवीन केसेस, नवीन प्रकरणं. तरीही त्यांचं जी म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे किंवा एवढे सर्व सेक्शन्स आहेत, बरंच काय आहे, त्यामधून ते मार्ग काढत असतात. तर ही स्ट्रेंथ कुठून मिळते? हा अभ्यास आहे, बरोबर आहे, पण एवढ्या लोकांना हँडल करणं हे म्हणजे असं मनामध्ये आपलं काय असतं की बाबा एवढा लेवलला जाऊन आपण या गोष्टी हँडल करता? कसं सर म्हणजे प्रत्येक पोलिसांची जेव्हा पोलीस दलामध्ये भरती होताना त्यांनी एक जिद्द निर्माण केली. मी पोलीस दलामध्ये भरती होईल, मी पोलिसांच्या जनतेसाठी हे काम करेल ते काम करेल. मग त्यावेळेला तो ठरवून झालेला असतो की जेव्हा ट्रेनिंग संपल्यानंतर तिची इच्छा की मला धडाडीचे काम करायला मिळालं पाहिजे, मला विविध प्रकारचे केसेस हँडल करता आले पाहिजे. यासाठी ते जे नवीन आता जे पोलीस दलामध्ये अधिकारी भरती होतात, कर्मचारी भरती होतात, हे व जुन्या पोलिसांचं मार्गदर्शन घेऊन ते योग्य तेव्हा चांगल्या प्रकारे ते केसेस हँडल करतात आणि त्यांच्या मनात एक जिद्द निर्माण झालेली आहे की मी काहीतरी करेन, हा त्यांच्या मनामध्ये उद्देश होऊन ते कामं करत असतात. साहेब, मगाचा मी आपला अविस्मरणीय प्रसंग ज्यामुळे आपल्याला दुःख होतं म्हणजे 26/11चा हे मी जाणला, पण असा कुठला अविस्मरणीय प्रसंग आहे की जो आठवला की आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं आयुष्यातला कुठलाही, की बाबा हा मला खूप आठवला, की डोळे बंद केले, मला आठवला, मला खूप छान वाटलं, असं काय? सर असा एक प्रसंग आहे. मी जेव्हा पोलीस दलामध्ये भरती व्हायच्या आधी मी ब्लॅक बेल्टची परीक्षा पास झालो होतो आणि त्या काळामध्ये ब्लॅक बेल्टसाठी जी परीक्षा फी असायची फार मोठी होती परीक्षा फी. आणि माझ्या सरांनी माझ्याकडे पाहून, माझ्या कलागुणाकडे पाहून, त्या अबोली खान सर नावाचे सर होते, विस्वी कपाडे सर होते, यांच्या मार्गदर्शनाला मी प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी मला जेव्हा ब्लॅक बेल्ट दिला, कुठलाही 1 रुपया न घेता दिला. आणि आल्यानंतर मी जेव्हा आणि माझ्या टी व्हीवरती तेव्हा ब्लॅक बेल्ट म्हणजे आम्ही प्रात्यक्षिक दाखवलेली की दूरदर्शनवरती दाखवण्यात आली. तेवढं आमच्या बाजूवाल्याने जेव्हा टी व्हीवरती, जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते, तर तेवढा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते, तेवढं आमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की प्रदीप टी व्हीवर आला आहे.
ती टी व्ही आल्यानंतर त्यावेळेला मी बाथरूममध्ये होतो. बाथरूम बाहेर आल्यानंतर मला वाटलं आता आई मला मारते. पण जेव्हा आईने मला कडकडून मिठी मारून माझ्या गालावरती पप्पी घेतली, हे घेतली, ते मला जो कवटाळून घेतला, ते तो जो सण जो पाहिलेला आहे अजूनही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. क्या बात ग्रेट आई, ग्रेट आहे. आज जो काय आहे गुरु आणि आई वडिलांमुळेच आहे. नाही ना, अगदी अगदी अगदी. आणि बघा आता शेवटी तुमचा हा जो अविस्मरणीय जो प्रसंग आहे तोही खेळाडूच्या रिलेटेडच आहे, त्याच्यावर वेगळं असं नाही आहे. बरं, आमचे मोहिते साहेब जे आहेत हे एक पोलीस आहेत, पण मी पोलीस थोडं साईडला ठेवलं तर आमचे मोहिते साहेब कसे आहेत आतमधून, म्हणजे कसं एकदम एन्जॉय करणारे कसे आहेत ते सांगा. सर माझी वृत्ती आहे खेळ वृत्ती. जसं मी खेळामध्ये प्रावीण्य मारतो तसंच मी माझ्या मनामध्ये मी कधीच दाखवत ना. माझ्याकडे बरेच वेळा संकट आले, माझे वडील एक्सपायर झाले, आई एक्सपायर झाली, आजी एक्सपायर झाली, किंवा माझी मुलं किडनॅप पण झाली होती. अशा प्रसंगाला सुद्धा असं एवढे प्रसंग असताना सुद्धा मी स्वतःला एवढं क्रीडा क्षेत्रामध्ये खेळून म्हणजे लोकांना दाखवून दिलं नाही की माझ्यावरती काही दडपण आलेलं आहे की काही आलेलं आहे, या भावना सर्वांना कळून दिलेल्या नाहीत. आणि क्रीडा क्षेत्र एवढं जपलं आहे मी की म्हणजे फुलासारखं जपलेलं आहे सर. आणि क्रीडा क्षेत्रातून प्रत्येक मी जेवढं घेतलेलं तर माझ्याकडून जवळजवळ आज जवळजवळ 1,92,000 लोकांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. पण विनामूल्य प्रशिक्षण दिले आहेत. कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही. आणि आज बरेच मुलं, पोलिसांची मुलं घ्या, मी NGOची मुलं, अनाथाश्रमाची मुलं, पोलिसांची मुलं, सैनिकांची मुलं किंवा गरीब आदिवासीची मुलं, अशा मुलांना विना प्रशिक्षण देऊन आज ते मुलं टॉप लेवलचे अधिकारी आहेत, टॉप लेवलचे इंडियाचे खेळाडू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आज जगामध्ये त्यांची नावं होतात. हे पाहून मला मी जे काय केलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये माझ्या अंगामध्ये जो बदल केलेला आहे त्यामुळे त्याचा फायदा झाला आहे, याचा मला खूप अभिमान आहे सर. असं कुठलं ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जिथे तुम्ही नेहमी जाता कधी, किंवा असं कुठलं ठिकाण आहे तिकडे तुम्हाला असं वाटतं की मला इकडे गेल्यावर बरं वाटतं, असं कुठलं ठिकाण आहे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर? असं एकच ठिकाण मला वाटतं की सातारामध्ये तळबेट एक ठिकाण आहे, हंबीरराव मोहितेंचं घराणं, जिथे आमचं पूर्वजन होते. आम्ही सध्या आमची 4 पिढ्या आम्ही सातारामध्ये मान तालुका देवडी येथे राहतो. पण जेव्हा हंबीरराव मोहितेंचे बदल जेव्हा मी स्वतः वाचलं, गावात लोकांकडून माहिती घेतली, लहान असल्यानं गोष्टी ऐकून, पण स्वतः मी प्रत्यक्षात तिथे जाऊन जेव्हा तिथे आलो व तिथला जो परिसर पाहिला, त्यानंतर बोललं माझ्या पूर्वजांनी उगाच हा विभाग सोडला. आणि खरंच पाहण्याच्या दृष्टीने म्हणजे अजून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत की ही आमची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी जायला खूप मला आवडेल आणि मला तिथे राहायला सुद्धा आवडेल. अच्छा, म्हणजे मला असं वाटतं पुढची रिटायरमेंट आहे, माझी इच्छा आहे मी तिथे तळबेटलाच मुक्कामी व्हायचं तिथे. सरसेनापती यांच्या समाधी सेवा करा. बरोबर आहे, हंबीरराव मोहिते. व्हेरी गुड. थोडं डाएटकडे येऊया. यस. कारण की एक खेळाडू असतो त्याचा डाएट थोडासा वेगळा असतो. कशा प्रकारचं खाणं आपण नेहमीच्या जेवणामध्ये पसंत करता? सर आता लोक सांगतात की हे औषधं घ्या, ते औषधं घ्या, ही मेडिसिन खावा, ती मेडिसिन खावा, याच्या विरुद्धच आहे. माझे वडीलसुद्धा स्पोर्ट्समॅन होते. आम्हाला रात्री मटकी, माझे वडील, माझी आई, माझी मिसेससुद्धा खेळाडू आहे. ती सुद्धा आम्हाला ना, आमची वहिनी आम्हाला ना रात्री मोडाले मटकी भिजवायची, सकाळी ते आम्हाला खायला द्यायची. सर सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये गरम पाणी, एक हळदीचा चमचा आम्ही खायचो, त्यामध्ये पाणी प्यायचं. तर 1 तास काही खायचं नाही. मग अशा पद्धतीने आम्हाला तो डाएट होता. मग त्यामुळे आपल्याला नंतर 9 वाजता आल्यानंतर आम्हाला कडधान्यामध्ये मिक्स कडधान्य, त्यानंतर मग शिरा, उपमा, असे वेगवेगळे पदार्थ ह्याच्यामध्ये, आणि फ्रूट्स, केळी किंवा तुम्हाला खूप जे आवडेल ते फळं आम्हाला खायला मिळाले. आणि त्याच्यामध्ये जो डाएट आहे ना, ते तुम्हाला कुठल्या मेडिसिनमध्ये मिळणार नाही. म्हणजे सर्व औषधे आपल्या किचनमध्येच असतात. किचनमध्ये फक्त शोधता आली पाहिजे एवढंच. म्हणजे शॉर्टकट हे ॲलोपॅथी आणि बाकी ज्या गोष्टी काय गरज नाही, त्याला गरज नाही. सर्व आहे आपल्याला सर्व असताना आपण का दुसऱ्याची घ्यायची. आणि काही निसर्गाने ते शेवटी दिलेलं आहे. जसा ऋतू आहे त्याप्रमाणे जशी जी फळं येतात त्या फळाचा तुम्ही स्वाद घेतलाच पाहिजे, त्या भाज्यांचा स्वाद घेतलाच पाहिजे तुम्ही. कारण काही वेळापूर्वी आपण आम्हाला पाणी दिलात, पण ते पाणी थोडंसं वेगळं होतं. त्याबद्दल माहिती द्या. म्हणजे पाण्यामध्ये कसं होतं सर, आता सध्या उन्हाळा आहे, महाकडक उन्हाळा चालू आहे सध्या, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कोणाला उन्हाळा लागतात, हे लागतात. त्यामुळे जर तुम्ही लिंबू पाणी, या अशा पिरियडमध्ये लिंबू पाणी किंवा तुम्ही कोकम सरबत किंवा तुम्ही एनी फ्रूट ज्यूस तुम्ही पिला तर तुमच्या शरीरासाठी बाधक नाही, तो चांगला आहे सर. अच्छा, आता साहेब पुन्हा मी पोलीस दलाकडे वळतो आहे.
आता जास्त वेळ घेणार नाही आपला, 2-3 प्रश्न असतील आपले. पोलीस दलामध्ये राहताना वरिष्ठ आपले जे असतात, हा विषय अगदी महत्त्वाचा असतो. वरिष्ठांशी आपलं कसं बोलणं होतं, कशा लेवलचे आदेश त्यांच्याकडून असतात, दिवसभरामध्ये कशा प्रकारचे आदेश त्यांच्याकडून असतात आणि त्याच्यावर आपलं किती वेळात ते काम आपल्याकडून पूर्ण होतं. सर पोलीस दलामध्ये म्हणजे मी खेळाडू असल्यामुळे खेळामध्ये विविध प्रावीण्य नेहमी मेडल्स मिळत असल्यामुळे त्यामुळे माझ्या वरिष्ठाकडे माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक माझं स्वतःच्याबद्दल त्यांनी एक निर्माण केलेलं आहे, मी स्टेटस निर्माण केलं. त्यामुळे माझ्या वरिष्ठसुद्धा मला ते पाहूनच मला त्या पद्धतीने कामं दिली. आतापर्यंत मला जवळजवळ 14 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. मला त्याच पद्धतीने कामं दिलेली आहेत आणि त्यांनी जे आदेश दिले, उदाहरणार्थ प्रशिक्षण विभाग असू द्या, हे अचानक एखादा बंदोबस्त आलेला असेल किंवा अचानक एखादा नवीन कोर्स आयोजन करायचा आहे किंवा मेडिकल कॅम्प घ्यायचे आहेत किंवा एखाद्या ठिकाणी प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी NGOला जायचं आहे किंवा पोलीस खात्यामध्ये नवीन कोर्सेस येतात, ते कोर्सेस कसे लोकांमध्ये डिवाईड केले पाहिजे, कसं प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण कसे तयार केले पाहिजे किंवा तुम्हाला वेळोवेळी पोलिसांसाठी काय नवीन काय करता येईल काय याबद्दल ते वारंवार मला गाईड करतात. त्याप्रमाणे आम्ही त्याचं पालन करून आम्ही त्याची कृती करतो. आम्ही काय आवाहन कराल तरुण पिढीला की आपण पोलीस दलात यावं आणि इथे येऊन समाजाची सेवा करावी? कशा प्रकारे आपण आवाहन कराल? जसं ज्याप्रमाणे लोक आर्मी दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करते, तर देशाची सेवा तर करा, पण त्याचनंतर तुम्ही पोलीस दलामध्ये भरती होऊन जनतेसाठी तुम्हाला काय करता येईल, जनतेचं रक्षण कसं करता येईल हे तुम्ही या दृष्टीने पहा. व तुम्ही पोलीस दलामध्ये आज तुम्हाला पोलीस दलामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला जर एखादा चांगला खेळाडू असेल तर क्रीडा क्षेत्रात जाऊ शकतो. एखादा मुलगा सायबरमध्ये एक्सपर्ट असेल तर सायबर डिपार्टमेंट, असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही कामं करू शकता व तुम्हाला स्वतःचा एक छाप निर्माण करू शकता व तुमचं ध्येय चांगलं गाठता येईल. आणि पोलिसामध्ये भरती होणे आज फार म्हणजे जनतेसाठी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोलिसांमध्ये भरती व्हावे. जसे आर्मीमध्ये व्हावे तसे पोलीस दलामध्ये पण जास्तीत जास्त व्हावे. जसे मिलिटरीमधून रिटायर झालेले सुद्धा पोलीस जे आर्मीचे असतात ते सुद्धा एक पोलीस खात्यामध्ये जसे आर्मीमध्ये सेवा केलेली आहे तशी आपली पोलीस दलामध्ये जनतेमध्ये सेवा करण्यासाठी लोक भरती होतात. तशी इतर नवीन यंग पिढीने सुद्धा जनरेशनने सुद्धा पोलीस दलामध्ये भरती होऊन जनतेसाठी काय ते करावे व स्वतःचं उद्दिष्ट गाठावे. पोलीस भरती प्रक्रिया थोडक्यात सांगावी प्लीज. पोलीस भरती प्रक्रिया असते ना, आणि आपण कशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग देता, कशा प्रकारे पोलीस भरतीसाठी आता महाराष्ट्रामध्ये विविध प्रायव्हेट क्लब सुद्धा निघालेले आहेत. पोलीस दलामध्ये कसे जसे महिलांसाठी पूर्वी कसं पोलीस दलात क्लब्स, रोप, भिंत, ऑप्टिकल असा प्रकार होते. आता ते कमी झालेले प्रकार आहेत. 800 मीटर आहेत, गोळाफेक आहे, त्यानंतर तुम्हाला लांब उडी आहे, असे जे प्रकार आहेत मोजकेच प्रकार आहेत. आणि जनरल नॉलेज, त्यानंतर तुम्हाला जनरल नॉलेज आहे, त्यानंतर तुम्हाला गणित आहेत, व्याकरण आहेत, याच्यावर जास्त भरण्याचं आहे. आपलं सुपरविजन या ठिकाणी कुठे कुठे असतं? म्हणजे सुपरविजन सर माझं मरोळ विभागामध्ये चालतं सर सध्या. अच्छा, म्हणजे आपण नेमकं म्हणजे त्यांना कशा प्रकारे म्हणतात ना, कशा प्रकारे ट्रेनिंग देतात त्यांना आपण? पोलीस दलामध्ये ट्रेनिंग, पोलिसांसाठी ट्रेनिंग असते ती पोलीसची ट्रेनिंग देतो. जे भरतीसाठी इच्छुक असतात की पोलिसांची पोलीस पाल्ली असेल किंवा इतर असेल, खेळाडू असेल, असे त्यांना आपण पोलीस दलामध्ये ज्या भरतीचे जो ज्याप्रमाणे पर्टिक्युलर सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा सराव घेऊन घेतो. नाही, महाराष्ट्रातले जे आता नवीन जे येणाऱ्या इच्छुक आहेत ते जेव्हा इथे सर्व पास वगैरे होतात, सर्व परीक्षा पास वगैरे होतात, त्याच्यानंतर ते मरोळ पोलीस कॅम्पमध्ये येतात. असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर इतर खंडाळा आहे, नागपूर आहे, अशा विविध त्यानंतर पुणे आहे, दौंड आहे, त्यानंतर तुर्ची आहे, असे विविध ट्रेनिंग सेंटर आहेत. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची ट्रेनिंग होते. महाराष्ट्र भरती होतं त्यांची ट्रेनिंग होते. मरोळमध्ये किती प्रतिसाद आहे? मरोळमध्ये सध्या 550 प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांना आम्ही पोलीस दलाचे संपूर्ण बेसिक ट्रेनिंग व पोलीस दलामध्ये सर्व लॉ बीचं सर्व ट्रेनिंग दिली जाते ना सर. मैदानी पण ट्रेनिंग देतो आम्ही त्यांना आणि लॉची ट्रेनिंगसुद्धा आमचे लॉचे ऑफिसर देतात सर. की पोलीस दलामध्ये हा जो शिपाई असेल हा सुद्धा ऑफिसरसारखं काम करू शकतो. अच्छा, ओके ओके. साधारणतः कुठल्या वेळेला आपलं ट्रेनिंग या ठिकाणी असतं दिवसभरात? सकाळचं ट्रेनिंग आमचं शेड्यूल चालतं 5:30 स्टार्ट होतं आमचं. 5:30 ते ट्रेनिंग सेंटर आमचं ते 8 पर्यंत चालतं. त्यानंतर आमचं त्यानंतर आमचं लॉ क्लासेस असतात. नंतर दुपारचं प्रशिक्षण चालतं.
मग हे आपण स्वतः सर्व आम्ही जे ग्राउंडचं जे ट्रेनिंग फिजिकल वर्कआउट जे ट्रेनिंग असतात की ते पोलीस दलामध्ये वेपन्स कुठलं ट्रेनिंग असेल ते आम्ही देतो. अच्छा. लॉ बद्दल असेल तर लॉचे तज्ज्ञ वेगळे आहेत. PI आहेत किंवा वकील आहेत यांच्यावर त्यांना ट्रेन दिलं जातं. त्याच्यावरती एक प्राचार्य उपप्राचार्य दर्जा अधिकारी असतात सर कोर्सला. मोहिते साहेब खूप खूप धन्यवाद, बराच वेळ दिलात आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशभरातल्या जनतेला त्यांचं प्रबोधन झालेलं आहे. कारण की एक पोलीस आणि पोलिसाच्या मागे एक सामान्य माणूस त्याचा जो खडतर प्रवास पोलीस बनण्यापर्यंतचा हे आपल्या माध्यमातून कळालं आणि पोलीस बनण्यासाठी काय काय करावं लागतं, आपण कशाप्रकारे काम करता तेही या माध्यमातून कळालं आणि लहान मुलांनी किंवा महिलांनी कशाप्रकारे सेल्फ डिफेन्स केलं पाहिजे ह्या गोष्टी कळाल्या. आपल्या आतमधला माणूस आम्हाला कळाला आणि हा आपण जो वेळ दिलात यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि खाकीचा तपास किंवा खाकीचा जो इतिहास आहे हा या माध्यमातून आम्हाला कळाला. खूप खूप धन्यवाद मोहिते साहेब. तर हे होते आमचे मोहिते साहेब जे मुख्य प्रशिक्षक म्हणून मरो पोलीस कॅम्पमध्ये पोलिसांना ट्रेनिंग देत असतात आणि त्यांना घडवत असतात. म्हणजे मुळात आम्ही जे आलो आहोत ते पोलीस या फॅक्टरीमध्ये आलो आहोत. ह्या ठिकाणी पोलीस बनतात आणि नंतर मग ते पुढे जाऊन वेगवेगळ्या त्यामधून काही PSI तुम्हाला बनलेले दिसतात, काही कमांडोज बनलेले दिसतात, काही इतर अधिकारी बनलेले दिसतात. पण मूळ जे आहे हे मरो पोलीस कॅम्प असेल किंवा इतर जे कॅम्प असतील तिथून सुरुवात होते. तर आजच्या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतो. अशाच प्रकारच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज पाहत राहा.